अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात अलमट्टी उंचीवाढ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली पूल येथे आज चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होऊन नदीकाठची गावे, शेती, कुटुंबे यांचे मोठे नुकसान होणार असल्याने आजच्या चक्काजाम आंदोलनात लोकप्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जोपर्यंत सरकारकडून बैठकीसाठी कायदेशीर बोलवणे येत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी घेतली आहे। राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनाने 21 तारखेला 3:30 वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो। बैठक आहे परंतु लेखी पत्र नव्हतं। त्यांनी लेखी पत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे। आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनाने कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी, जेणेकरून पुराचा धोका आमच्या 3 जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल। या आंदोलनात सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत किनीकर यांच्यासह शेतकरी आणि पूरबाधित नागरिक उपस्थित होते। बिपिनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।